नमस्कार, मी श्रुती पालवे आणि आपण पाहत आहोत लीप फॉरवर्ड ग्रामर टेक्निक्स चॅप्टर 3 ॲक्शन वर्ड्स. मित्रांनो, ॲक्शन वर्डचा हा कॉन्सेप्ट आपण 2 व्हिडिओजच्या द्वारे पाहणार आहोत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण ॲक्शन वर्ड्सचं लॉजिक काय आहे ते पाहणार आहोत आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये ॲक्शन वर्ड्सचे नियम काय सांगतात ते पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या व्हिडिओला. आपल्याला स्क्रीनवरती 3 वाक्य दिसत आहेत. तिन्ही वाक्यांमध्ये एक साम्य आहे, ते म्हणजे ही तीनही वाक्य क्रिया दर्शवणारी वाक्य आहेत. बरोबर. पहिल्या वाक्यामध्ये क्रिया आहे बॉट, दुसऱ्या वाक्यामध्ये क्रिया आहे विल ईट आणि तिसऱ्या वाक्यामध्ये क्रिया आहे टुक. तर वाक्यामध्ये जर क्रिया असेल तर क्रिया करणारा व्यक्ती म्हणजेच कर्ता हे वाक्यात असायलाच पाहिजे. तर पहिल्या वाक्यातला कर्ता आहे सपना, दुसऱ्या वाक्यामध्ये कर्ता आहे माय मदर, तिसऱ्या वाक्यामध्ये कर्ता आहे ही. काही लक्षात येत आहे का? हो, हा कॉन्सेप्ट आपण पहिल्याच आठवड्यामध्ये प्रोनाउन्स ह्या चॅप्टरमध्ये शिकलो. त्यानंतर दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपण अ अँड दिस दॅट हे कॉन्सेप्ट शिकलो. म्हणजे जर का आता आपल्याला मुलांना वाक्य बनवायला शिकवायचे आहेत तर आपल्याला फक्त आता मधला कॉन्सेप्ट शिकवणं बाकी आहे, तो म्हणजे ॲक्शन वर्ड्स. एकदा जर आपण मुलांना हे ॲक्शन वर्ड्सचा कॉन्सेप्ट शिकवला तर साधी दिसणारी का होईना पण सोपी वाक्य मुलं आता स्वतःहून बनवायला शिकतील. ॲक्शन वर्ड्स, त्यांच्या नावातच त्याचा अर्थ लपलाय. क्रिया दर्शवणारे शब्द. इंग्रजीमध्ये शेकडो ॲक्शन वर्ड्स आहेत. स्लीप, ड्रिंक, वॉक, क्लाइंब, ईट. हा कॉन्सेप्ट समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया, ते म्हणजे ड्रिंक. प्रत्येक ॲक्शन वर्ड्सचे अनेको रूप असतात, जसं की ड्रिंक्स, ड्रँक, इज ड्रिंकिंग, हॅव ड्रंक, हॅड ड्रंक आणि असे विविध रूप. पण एक असा रूप असतो ज्यामध्ये कोणतंही प्रत्यय जुडलेलं नसतं आणि त्या रूपाला आपण मूळ रूप असं म्हणतो. ह्यामध्ये ड्रिंक हा झाला आपला मूळ रूप. आता ह्याच रूपांचा वापर वेगवेगळ्या काळात केला जातो. आपल्या समोर दिसणाऱ्या ह्या चार्टमध्ये वेगवेगळ्या काळात वेगवेगळे ॲक्शन वर्ड्स कसे वापरले जातात हे आपल्याला पाहायला मिळेल. आता हा जर का चार्ट आपण मुलांना एकत्र शिकवायला गेलो तर ते भांबावून जातील. म्हणूनच आपण तीनही काळ एकत्र न करता टप्प्याटप्प्याने एक एक काळ आणि त्याचा नियम मुलांना शिकवणार आहोत. तर ह्या चॅप्टरमध्ये मात्र आपण सुरुवात करणार आहोत सिम्पल टेन्सनी. सिम्पल टेन्स म्हणजेच मराठीतला सामान्य काळ. सिम्पल टेन्समध्ये देखील 3 रूप आहेत. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. आता या तीनही काळांमध्ये ॲक्शन वर्ड्स कसे वापरले जातात हे शिकण्यासाठी आपण 7 मित्रांची मदत घेणार आहोत. कोणते ते 7 मित्र? चॅप्टर 1 मध्ये आपण शिकलेलो ते 7 प्रोनाउन्स. तर आता ह्याच प्रोनाउन्सच्या मदतीने ॲक्शन वर्डचा नियम आपल्याला काय सांगतो हे पाहण्यासाठी ह्या पुढील व्हिडिओ अवश्य पहा. धन्यवाद. महाराष्ट्र होतो इंग्लिश साक्षर. तुम्ही मागे राहू नका. लीप फॉरवर्ड विकसित टेक्निक्सचा वापर करून तुमचा वर्ग इंग्लिश साक्षर करा.